या मुलीची रील आपल्या फीडमध्ये आलीच असेल आणि नसेल आली तर मी तुम्हाला सांगते की हे नेमकं प्रकरण काय आहे। या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती म्हणजे सायली भिसे। हिने 15 एप्रिल रोजी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दावा केला आहे की 14 एप्रिलच्या रात्री तिच्यावर एका व्यक्तीने ब्लेडने हल्ला केला। तिच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या असून तिला सुमारे 35 टाके घालावे लागले आहेत। सायलीने आणखी एक गंभीर आरोप केला आहे की घटनेच्या वेळी परिसरात 150 ते 200 पोलीस कर्मचारी आणि 300 ते 400 नागरिक उपस्थित होते, मात्र कुणीही तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही। तिने हल्लेखोरावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील त्या व्हिडिओमध्ये केली होती। दरम्यान सायलीने दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आरोपी राहुल कांबळे याला 15 एप्रिल रोजी खडकी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं। तिने या व्हिडिओमध्ये FIR ची प्रत दाखवली असून अद्याप ठोस कारवाई न झाल्याचा आरोप केला आहे। तसंच आरोपीला कोणीतरी पाठबळ देत असल्याची शंका देखील तिने व्यक्त केली आहे। तिच्या पहिल्या व्हिडिओवर बऱ्याच लोकांनी तिला विचारलं होतं की हल्ला करणारी व्यक्ती कोण होती आणि त्या व्यक्तीने तुझ्यावर का हल्ला केला, तर याचं उत्तर देखील तिने या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलं होतं। तिने सांगितलं की हा हल्ला करणारा व्यक्ती म्हणजे तिचाच नवरा आहे, ज्याच्याशी सध्या शिवाजीनगर न्यायालयात घटस्फोटाची केस सुरू आहे आणि तो घटस्फोटाच्या कागदांवर सही करायला तयार नसल्यामुळे त्या रागातून हा हल्ला करण्यात आला। पण हा जो दुसरा व्हिडिओ आहे ना, तो आता तिच्या पेजवरून हटवण्यात आला आहे आणि पहिल्या व्हिडिओचे कमेंट सेक्शनही बंद केले आहेत। तर दुसरीकडे राहुल कांबळेच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जरा वेगळीच बाजू समोर येत आहे। त्याने एका पोस्टमध्ये सायली सोबतचे फोटो आणि एक ऑडिओ रेकॉर्डिंग शेअर केली आहे। तसंच काही पोस्टमध्ये त्याने सायलीवर विश्वासघाताचे आरोपही केले आहेत। एवढंच नाही तर एका इंस्टाग्राम युजरने दावा केला आहे की ती व्यक्ती या घटनेच्या वेळी तिथेच उपस्थित होती आणि तिच्या म्हणण्यानुसार राहुलची यात काहीही चूक नाही आहे। सायलीचे अफेअर आहे आणि सायली त्या व्यक्तीसोबत राहुल पुढे जाऊन डान्स करत होती आणि कदाचित सायली दारूच्या नशेत होती आणि हे पाहून राहुलने रागाच्या भरात हल्ला केला आणि हो, कदाचित ती व्यक्ती ही असावी। मात्र या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही। पण इथे एक गोष्ट स्पष्ट होत आहे की कोणताही वाद असो, कोणतीही परिस्थिती असो, कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही आहे आणि ब्लेडने अशा प्रकारे हल्ला करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे। या प्रकरणात दोन्ही बाजू समोर येत आहेत, त्यामुळे आपण एका बाजूची स्टोरी ऐकून जज करणं हे चुकीचं आहे। पण नेमकं सत्य काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल। बाकी तुम्हाला या प्रकरणावरती काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा।